तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो कामतवाडी पाडगाव येथे आणि समोरच बघू शकता तुम्ही विजय जोडी आहे। तर दादा आहेत आपल्या समोर। दादा, प्रथम तर आपलं नाव सांगा प्रेक्षकांना। मंगेश सुरेश गायकवाड। हा माझा स्वतः मालकीचा बैल आहे। शंभू नाव याचा, एसकेएम ग्रुपने पळतोय। आणि गाडी कोणत्या नावाने पळलेली दादा? गाडी माझ्या स्वतःच्या नावाने पळलेली, मंगेश सुरेश गायकवाड। आणि पैरा हा माझ्या बहिणीच्या मुलाचाच बैल आहे। आणि याचं नाव दादा? याचं नाव शंभू आहे। शंभू। आणि हा हरण्या। हरण्या। आणि प्रेक्षकांना नियोजन कधी झालं दादा? नियोजन आमचं 2 दिवस पहिले नियोजन झालं। 2 दिवस पहिले गाडी झालं? पळवायची। अच्छा, 2 दिवस आधी तुमचं पैरेचं नियोजन झालं होतं। आणि आज गाडीला गती कशी लागली दादा? गाडीला गती एकदम व्यवस्थित लागली आणि पुढे गाडीने जाम वाढ केली। समोरची कोणची गाडी होती दादा? समोरची अंबरनाथची गाडी होती। अच्छा, अंबरनाथची गाडी होती। आणि काय सांगाल बाबा आपल्या नंदीबद्दल काय सांगाल? माझा नंदी हा मी 8 दिवसांनी एकदाच पळवायला काढतोय। आणि एक वेळेला काढलं तर मी 2 शर्ती करूनच जातोय। म्हणजे 8 दिवसातून एकदाच पळवतो काढतो, आरामावर असतो? आरामावर असतो। आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये माझी अशी इच्छा असते का 2 शर्ती 3 शर्ती करूनच जायची इच्छा असते। अच्छा, प्रत्येक अड्ड्यामध्ये 2-3 शर्ती? प्रत्येक अड्ड्यात 2 शर्ती करूनच जातो। अच्छा, म्हणजे नंदींना आराम देखील दिला पाहिजे असं? 8 दिवस आराम देऊन मी एकदा काढतोय 2 शर्ती होता। त्यावेळी मी 15 दिवसांनी काढायचो। अच्छा, आता 14 झालंय तर मी 8 दिवसांनी काढतोय। आणि दादा ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर? माझ्या गाडीवरती साजन ड्रायव्हर होता। साजन ड्रायव्हर। ड्रायव्हर विषयी काय सांगाल? ड्रायव्हर म्हणजे माझा बैल आदत होता तिथनं मयूर ड्रायव्हर, पंकज ड्रायव्हर, अजून साजन ड्रायव्हर, हे लोक जेवढे ड्रायव्हर आहेत तेवढे माझं बैल पळवलेलं आहे लहानपणापासून। साजन ड्रायव्हर कसा ड्रायव्हर आहे? साजन ड्रायव्हर टॉपचा ड्रायव्हर आहे। तो पण बिंजोडच्या गाड्या हाकलतोय, टॉपच्या गाड्या हाकलतोय आणि चांगला हाकलतोय। आणि दादा, तुमच्या नंदींना सुट्टी मेकर कोण होता काय सांगा? माझ्या नंदीला सुट्टी मेकर काय नाव, आवी मामा फुलवरे हे सुट्टी करतात। कधी पिंट्या भाऊ सुट्टी करतोय, सचिन भाऊ सुट्टी करतोय, आमच्या गावातले। आणि दादा, या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून आहेत? छंद किती वर्षापासून आहे? बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या लहानपणाच्या अगोदरपासून वडिलांना छंद होता। आमचा माने आणि हौशा बैल पळायचा आमच्या गावाला बदलापूरला। तर आम्ही आता शेळूल राहतोय। तर रवी शेटमसने यांचा गाईला बजरंग बैल झाला, लक्षाची पैदास। तर मग माझी पण इच्छा आली एक नंदी घ्यावा आणि मी शंभू नंदी घेतला। आणि लहानपणापासून एकच बेड्यात आमचे नंदी असतात, बजरंग आणि एकच बेड्यामध्ये असतात। आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जर तुम्ही येताय तर इथे फक्त आनंद घेण्यासाठी या तुम्ही। आणि दादा, काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? मैदान कसं होतं? मैदान एकदम व्यवस्थित होतं आणि मैदान भरपूर भरलंय आणि चांगले नंदी आलेत पळण्यासाठी। आणि समोरची जोडी अंबरनाथची होती तुम्ही बोललेत। आणि समजा कदाचित उद्या सकाळी जर त्यांचा कॉल तुम्हाला आला की आम्हाला तुमचा नंदी पैरेसाठी पाहिजे, तर तुमची भूमिका काय असेल दादा? नाही, देऊ ना, आम्ही देतोय, तसं पण करतोय आम्ही। पूर्ण मैत्रीपूर्ण आमचा खेळ मैत्रीपूर्णच असतोय। बघू शकता मित्रांनो, दादा बोलतात त्यांचा जरी कॉल आला तरी आम्ही देणार, कारण प्रेमाची शर्यती करायची असतात। हे हाच संदेश आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये। दादा, धन्यवाद, तुम्ही 2 मिनिटाची मुलाखत दिल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही मुलाखत बघत असाल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद दादा। धन्यवाद।